नमस्कार मंडळी. तर आज ना मी मस्त असं हिरव्या मिरचीचं लोणचं बनवलं होतं. पण त्याआधी ना माझी फ्रेंड आज घरी आलेली, तर आम्ही सर्वांनी मिळून मस्त अशी डबा पार्टी केली आणि खरंच लहानपणची आठवण आली. खूप छान वाटलं. आणि मी ह्या जेवणामध्ये मस्त असा बेत पण बनवला होता. इकडे मेथीचं बेसन, भाकरी आणि मुरमुऱ्याची सुकी भेळ बनवलेली आणि त्यासोबत समोसे होते, पेरू होते. खूप छान वाटलं. आणि सईला इकडे जेवण नव्हतं करायचं, समोसेच खायचे होते. तर मुलांना पण छान वाटतं कधीतरी एकत्र येऊन सर्वांनी मिळून जेवण केलं तर. तर असो, त्यानंतर मग इकडे हिरवी मिरचीचं लोणचं बनवायला घेतलं होतं. आणि हे लोणचं ना माझ्या फ्रेंडनेच बनवून दिलं मला, कारण की ती खूप छान लोणचं बनवते. तर त्यासाठी ना इकडे हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, स्वच्छ धुवून घेतल्या आणि मग छान कापून घ्यायच्या बारीक लांब. आणि नंतर त्यामध्ये एक लिंबू चे 2 भाग केले आणि पिळून घेतले ते त्यामध्ये. नंतर मग हळद टाकून घेतली अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. नंतर मग ते छान मिक्स केलं आणि अर्धा तासासाठी बाजूला ठेवून दिलं होतं, जेणेकरून ते छान मुरेन. आणि मग त्यासाठी त्यानंतर ना इकडे मसाले घेतले होते काही तर त्यामध्ये ना धने घेतले, मेथी दाणे घेतले आणि सोप घेतली. हे सर्व 1-1 चम्मच घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं. मग आधी मेथी भाजून घेतली आणि मस्त अशी लालसर होईपर्यंत भाजायची आणि लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेतली मी. नंतर मग त्यामध्ये धने टाकून घेतले होते आणि धने पण तसेच भाजून घ्यायचे आणि खूप जास्त गॅस वाढवायचा नाही, कमी गॅस ठेवायचा आणि तेव्हाच भाजून घ्यायचे. आणि नंतर मग लगेचच इकडे सोप पण घेतली होती आणि ती पण छान अशी भाजून घेतली आणि सर्व एकत्रच टाकायचं आहे, कारण की आपल्याला ते छान बारीक करून घ्यायचं आहे. आणि मग मस्त असं इकडे बारीक पेस्ट करून घेतली, त्याची पावडर करून घेतलं सॉरी. आणि असं काहीचं दिसत होतं. आणि नंतर मग त्यामध्ये काही मसाले लागणार होते, तर इकडे लोणच्याचा मसाला, बेडगी मिरची पावडर घेतलं चवीनुसार आणि हे आपण मसाले काढले होते ते करून घेतले. मग तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये हे सर्व मसाले टाकायचे. आणि सॉरी, हिंग पण टाकायचं आहे, लक्षात नाही माझं सांगायचं. तर हिंग पण घेतलं होतं थोडंसं आणि हे सर्व एकत्र टाकून द्यायचं आणि छान मिक्स करायचं. आणि तेल ना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, नंतरच लोणच्यामध्ये टाकायचं आहे. तर इकडे थोडा गूळ पण घेतला होता मी, छान टेस्ट येईल त्याची सर्व एकत्र असलं तर. आणि आंबट गोड तिखट मस्त अशी चव येते आणि खूप छान लागतं. आणि नंतर मग त्यामध्ये हे सर्व थंड झाल्यानंतर मी टाकून दिलं होतं, छान मिक्स करायचं. आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, जेवताना वगैरे खूप छान लागते. खिचडी वगैरे केली तर मस्त वाटतं. तर असो, नंतर मग इकडे भांडी वगैरे भरपूर पडली होती तर ती घासून घेतली. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.